हॅलो फ्रेंड्स, माझं नाव जिनेश बाफना. मी एक्सपांडिंग हॉरिझॉन ग्रुपमधून आहे. आज मी तुम्हाला वैदिक गणितामध्ये घन करण्याची पद्धत शिकवणार आहे. घन म्हणजे काय आपल्याला माहीतच आहे. जर एखाद्या संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणल्यास येणाऱ्या संख्येला घन असे म्हणतात. म्हणजेच की जर 4चा घन करायचा असेल तर आपण 4ला 4ने दोनदा गुणतो, म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4, त्याचं उत्तर येतं 64. म्हणून आपण असे म्हणतो की 4चा घन 64 आहे. तसेच 10चा घन 1000 आणि 15चा घन 3375. मित्रांनो, जर मी तुम्हाला एखादी मोठी संख्या दिली, म्हणजे 36चा घन काढा असे सांगितले, तर तुम्हाला फार टाइम लागेल. म्हणजे तुम्ही आधी 36 गुणिले 36 कराल आणि जे उत्तर येईल त्याला परत एकदा 36ने गुणून त्याचं उत्तर सांगाल. मग या पद्धतीला थोडासा टाइम लागेल, म्हणजे 2 ते 3 मिनिटं इझिली लागतील. पण याच्या उलट वैदिक गणितामध्ये एक पद्धत, घनाची पद्धत दिलेली आहे. ती त्या पद्धतीने आपलं उत्तर 20 ते 25 सेकंदात येऊ शकेल. म्हणून ती पद्धत आपण आज शिकूया. या पद्धतीत 3 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा आपण जी संख्या आपल्याला दिली आहे ती आपण 2 अंकी संख्या जी दिली आहे ती आपण ए बी अशी धरू, म्हणजे दशक स्थानचा अंक ए आणि एकक स्थानचा अंक बी असा धरूया. या 3 पायऱ्यांच्या आधी आपण 4 बॉक्स काढून घेऊया, जसं मी स्क्रीनवर दाखवलं आहे. या 4ही बॉक्सच्या खाली आपण पायरी 1 आणि पायरी 2 मध्ये व्हॅल्यू लिहिणार आहोत. ठीक आहे. आता पायरी 1 मध्ये आपण पायरी 1 मध्ये बॉक्स नंबर 1 साठी आपण व्हॅल्यू लिहायची ए क्यूब, म्हणजे जो एक दशक स्थानचा जो अंक आहे त्याचा घन करायचा आणि ती व्हॅल्यू बॉक्स नंबर 1 च्या खाली लिहायची. आता बॉक्स नंबर 2 साठी आपण व्हॅल्यू लिहायची ए स्क्वेअर बी, म्हणजे ए दशक स्थानचा जो अंक आहे ए त्याचा वर्ग करायचा गुणिले एकक स्थानचा अंक बी, याची व्हॅल्यू 2 नंबर बॉक्स मध्ये लिहायची. आता बॉक्स नंबर 3 साठी आपण व्हॅल्यू लिहायची ए बी स्क्वेअर, म्हणजे दशक स्थानचा अंक गुणिले एकक स्थानचा जो अंक आहे त्याचा वर्ग. तसेच बॉक्स नंबर 4 साठी आपण व्हॅल्यू लिहायची बी क्यूब, म्हणजे एकक स्थानचा जो अंक आहे बी त्याचा घन. आता पायरी 2 साठी आपण 4 बॉक्सच्या ऐवजी 2च बॉक्सची व्हॅल्यू लिहिणार आहे, म्हणजे बॉक्स नंबर 2 आणि बॉक्स नंबर 3 साठी. तर बॉक्स नंबर 2 साठी व्हॅल्यू लिहिणार आहे 2a स्क्वेअर बी, म्हणजे 2 गुणिले दशक स्थानचा अंकाचा वर्ग गुणिले एकक स्थानचा अंक. आणि बॉक्स नंबर 3 साठी 2 गुणिले ए गुणिले म्हणजे दशक स्थानचा अंक गुणिले एकक स्थानचा अंकाचा वर्ग. ठीक आहे. आता एक बॉक्स नंबर 1 आणि बॉक्स नंबर 4 साठी आपण पायरी 2 मध्ये कुठलीही व्हॅल्यू लिहिणार नाही. आता पायरी 3 मध्ये पायरी 1 आणि पायरी 2 यांची बेरीज लिहायची. आता ती बेरीज कशी करणार, तर जे आपण 4 बॉक्सेस बनवलेत 1 2 3 आणि 4 यांची उभी बेरीज करायची. म्हणजे पायरी 1 आणि पायरी 2 मध्ये बॉक्स नंबर 1 साठी किती व्हॅल्यू आहेत, एकच व्हॅल्यू, मग ती व्हॅल्यू आपण तशी खाली लिहायची. आता बॉक्स नंबर 2 च्या खाली 2 व्हॅल्यू आहेत, मग त्यांची बेरीज करायची, ती दुसऱ्या बॉक्स मध्ये लिहायची. तसेच पायरी 3 साठी पण त्या 2 बॉक्स आहेत त्यांची बेरीज करून ती सेपरेट बॉक्स मध्ये लिहायची. आता पायरी बॉक्स नंबर 4 मध्ये एकच बॉक्स आहे, मग त्याची व्हॅल्यू आपण तशी खाली घ्यायची. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण सोडून दाखवतो, ते लक्ष द्या. आता समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं 34चा जर घन करायचा असेल तर आपण आधी बघितल्याप्रमाणे दशक स्थानचा अंक इथं आहे 3 आणि एकक स्थानचा अंक आहे 4, म्हणजेच ए बरोबर 3 आणि बी बरोबर 4. ठीक आहे. आता पायरी आपण 4 बॉक्स बनवणार आधी. ठीक आहे. आता पायरी 1 मध्ये पहिल्या बॉक्सची व्हॅल्यू येईल ए क्यूब, म्हणजे दशक स्थानचा जो अंक आहे त्याचा घन करायचा, म्हणजे 3चा घन बरोबर 27. ठीक आहे. आता दुसऱ्या बॉक्स मध्ये आपण लिहिणार ए स्क्वेअर बी, म्हणजे ए चा घन ए चा वर्ग गुणिले बी, दशक स्थानचा अंकाचा वर्ग गुणिले एकक स्थानचा अंक, मग 3चा वर्ग 9 गुणिले 4 ते झाले 36. ठीक आहे. ही झाली आपली दुसऱ्या बॉक्सची व्हॅल्यू. आता तिसऱ्या बॉक्सची व्हॅल्यू झाली ए बी स्क्वेअर, म्हणजे दशक स्थानचा अंक गुणिले एकक स्थानचा अंकाचा वर्ग, मग ती येईल ए म्हणजे 3 गुणिले 4चा वर्ग 3 गुणिले 16, मग ते झाले 48. आणि बॉक्स नंबर 4 मध्ये लिहायचे बीचा वर्ग बीचा घन. ठीक आहे. बीचा घन आहे 4चा घन म्हणजे 64, ती व्हॅल्यू बॉक्स नंबर 4 साठी लिहायची. आता पायरी 2 मध्ये आपण 2च बॉक्सची व्हॅल्यू लिहिणार आहे. त्या 2 व्हॅल्यू पायरी 1 च्या बॉक्सच्या दुप्पट आहेत, म्हणजे 2a स्क्वेअर बी आपल्याला लिहायचंय. मग 36 गुणिले 2 करायचे आणि ती व्हॅल्यू खालच्या बॉक्स मध्ये लिहायची 72. ठीक आहे. आता त्या तिसऱ्या बॉक्स साठी पायरी 1 च्या बॉक्सच्या दुप्पट व्हॅल्यू लिहायची, तिसऱ्या बॉक्सची दुप्पट व्हॅल्यू लिहायची 48 गुणिले 2 96. आता पायरी 3 मध्ये
आपण पायरी 1 आणि पायरी 2 यांच्या व्हॅल्यूची बेरीज करणार आहे. ठीक आहे, बेरीज कशी करायची, जस उभी बेरीज करायची, म्हणजे 4 बॉक्सची उभी बेरीज करायची. आता पहिल्या बॉक्स साठी व्हॅल्यू 27, कारण 1 नंबर बॉक्स साठी फक्त एकच व्हॅल्यू आहे, मग ती आपण तशी तशी सेपरेट बॉक्स मध्ये 27 म्हणून लिहिणार. ठीक आहे. आता दुसऱ्या बॉक्स नंबर 2 साठी बेरीज करताना पायरी 1 मधील 2 नंबर बॉक्स आणि पायरी 2 मधील 2 नंबर बॉक्स यांची बेरीज करायची, मग ती येते 108 आणि ती आपण सेपरेट बॉक्स मध्ये लिहिणार. परत पायरी नंबर 1 च्या 3 नंबर बॉक्स आणि पायरी 2 च्या 3 नंबर बॉक्सची बेरीज करणार आणि ती पण सेपरेट बॉक्स मध्ये लिहिणार. त्याची व्हॅल्यू आहे 144. आणि पायरी 4 मध्ये पायरी बॉक्स नंबर 4 मध्ये एकच व्हॅल्यू आहे, ती आपण तशी तशी खाली लिहिणार, ती आहे 64. आता फायनल उत्तर लिहिताना मित्रांनो एक रूल आहे. समजा जर त्या बॉक्सची व्हॅल्यू जर 1 अंकी असेल, म्हणजे 1 अंकी म्हणजे त्या संख्येत फक्त एकच अंक असेल, तर तो उत्तरात तसा लिहायचा. पण समजा त्या संख्येत 2 किंवा 3 अंक असतील, तर जो एकक स्थानचा अंक असेल तो उत्तरात तसाच लिहायचा, पण जो दशक स्थानचा अंक असेल तो पुढच्या बॉक्सला हातचा म्हणून द्यायचा. म्हणजेच आता 64 ही व्हॅल्यू आली होती आपली शेवटी, तर त्यातला 4 हा एकक स्थानचा अंक तसा खाली लिहायचा आणि 6 जो दशक स्थानचा अंक आहे तो हातचा म्हणून पुढच्या बॉक्सला द्यायचा. मग पुढच्या बॉक्सची व्हॅल्यू झाली 144 अधिक 6 150 आणि आपण 4 खाली लिहिले उत्तरात. आता 150 मधील एकक स्थानचा अंक 0 तसा खाली लिहायचा आणि 15 हा जे हातचा येईल तो तिसऱ्या बॉक्सला आपण हातचा म्हणून द्यायचा. म्हणजे ते झाले 108 अधिक 15. 108 अधिक 15 होतात 123, म्हणून आपण एकक स्थानचा अंक परत खाली घेणार, म्हणजे 3 तो उत्तरात लिहिणार आणि जो हातचा आला आहे 12 तो आपण चौथ्या बॉक्सला देणार. मग 27 अधिक 12 झाले 39 आणि ती शेवटचा बॉक्स असल्यामुळे ती व्हॅल्यू आपण परत तशीच खाली लिहिणार, ते झाले 39. म्हणजे आपलं फायनल उत्तर झालं 39,304. म्हणून 34चा घन 39,304. मित्रांनो, जर तुम्ही ह्याची अधिकाधिक प्रॅक्टिस केली तर याचं उत्तर म्हणजे कुठल्याही 2 अंकी संख्येचा घन काढण्यासाठी तुम्हाला फक्त 20 ते 25 सेकंद लागतील. मग तुम्ही प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट टाइम.